आज नांदेड जिल्ह्याची सकळ मराठा समाजाची या ठिकाणी बैठक संपन्न झाली। ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं होतं की समाज बांधवांना की आपल्याला निवडणूक लढवायची का नाही, निवडणुकीमधून मराठा आरक्षणाचं आंदोलन आपल्याला दाखवून द्यायचे का, त्या पद्धतीच्या या बैठकीमध्ये विषय ठेवण्यात आला होता। त्यामध्ये जवळपास 400-500 वेगवेगळ्या गावचे प्रतिनिधी, नांदेड जिल्ह्यातील लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक गावचे प्रतिनिधी या ठिकाणी बैठकीला या ठिकाणी उपस्थित झाले होते। त्या सर्वांचे मतं या ठिकाणी जाणून घेण्यात आले आणि ते लेखी स्वरूपामध्ये या काही जणांचे लेखी स्वरूपातही या ठिकाणी मत आलेले आहेत, तेही या ठिकाणी जाणून घेऊन आज संध्याकाळी लगेच आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे ते सगळे मत जे आहेत ते त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। अनेक जणांचे असे मतं आलेले आहेत की जवळपास 80% लोकांचं असं मत आलेलं आहे की राजकारण आणि समाजकारण यामध्ये फार अंतर आहे। राजकारण हे वेगळ्या पद्धतीचं आहे, समाजकारण करण्याची पद्धत वेगळी आहे। त्यामुळं या ठिकाणी आपण निवडणूक न लढवता ज्यांनी मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी मराठा आरक्षण मिळू नये म्हणून काम केलं किंवा मराठा आरक्षण कशा पद्धतीनं बोगस पद्धतीनं किंवा चुकीच्या पद्धतीनं देण्याचं काम केलं, त्यांचा आपण या ठिकाणी कुठंतरी तज्ज्ञ माणसांना एका ठिकाणी जमा करून आपल्याला कोणत्या पद्धतीनं त्यांना धडा शिकवता येईल ते धडा शिकवावा अशा पद्धतीचं या ठिकाणी मतमतांतर झाले। काही जण म्हटले की आम्ही निवडणूक लढवायला इच्छुक आहोत। या ठिकाणी 25 ते 30 लोकांनी या ठिकाणी आम्ही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत अशा पद्धतीची त्यांची नावनोंदणी देखील त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। त्या अशा पद्धतीची ही बैठक झाली आणि 30 तारखेला जरांगे पाटील हे या सर्व विषयाचं महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचा आढावा घेऊन या ठिकाणी जाहीर करणार आहेत। आपल्याला निवडणूक लढवायची आहे का, लढवायची असेल तर कोणाला नांदेड जिल्ह्याची उमेदवारी, कोणाला हिंगोली जिल्ह्याची उमेदवारी अशा पद्धतीने देण्यात येणार आहे हे या ठिकाणी सांगणार आहेत। अत्यंत चांगल्या पद्धतीने ही नांदेडची बैठक या ठिकाणी झाली आणि आलेल्या सर्व बांधवांचे, आलेल्या सर्व प्रतिनिधींचे या ठिकाणी आम्ही स्वागत करतो। पुढील आरक्षणाची दिशा आम्ही ठरवणार आहोत।